आज आपण शिकणार आहोत बिना तेलापासून खिचडी। हे बघू शकता वेगवेगळ्या भाज्या आहेत आणि ह्या 2 डाळी आहेत, चणा डाळ आणि मूग डाळ आणि हे तांदूळ। हे जरासं आपण रोस्ट करून घ्यायचे डाळी दोन्ही, मग एक छान सुगंध येईल त्याला। त्याच्यानंतर गॅसवर ठेवायची आहे कढई, नाहीतर आपण कुकर पण वापरू शकता। मिरच्या टाकून घ्यायच्या, सगळ्या भाज्या याच्यात टाकायच्या। अजिबात तेल घातलेलं नाही, पाहू शकता। भाजी तळायला लागू नये म्हणून थोडे पाणी शिंपडूया। तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे मसाले घालू शकता। मी इथे मीठ घातलेलं आहे, हळद, परत गरम मसाला आणि सांबार मसाला। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही मसाले घालू शकता। तिखट तुमच्या आवडीने घालू शकता, नाहीतर नाही घातला तरी हरकत नाही, कारण की यामध्ये आपण मिरची टाकलेली आहे। आता यामध्ये रोस्ट केलेले डाळी घालूया। नंतर धुवून घेतलेले तांदूळ आपण थोड्याच प्रमाणात घालायचे, कारण की खिचडी म्हणजे एकदम पातळ होणार आहे, त्याप्रमाणे आपण तांदूळ घ्यायचे। इतक्या तांदळाची खूप सारी खिचडी होते। आणि एकदा जरासं रोस्ट करून घ्यायचं। आता आपण याच्यात 1 बाउल पाणी घालूया। जर तुम्हाला खूपच चिकचिकी पाहिजे असेल तर आणि पाण्याचं प्रमाण वाढवू शकता। कुकर आपण लावून घेऊ, गॅसचं फ्लेम मोठं करूया। 4-5 शिट्ट्या होईस्तोपर्यंत ठेवायचं।